हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि आज मी घेऊन आले आहे दोडक्याचे ठेच्याची रेसिपी। खूप इझी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे। चला आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। इथे घेतलेले आहेत मी 2 फ्रेश दोडकी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे थोडं तुकडा काढून मी टेस्ट केलं होतं घेतानाच की ते कडू आहेत का हे अगोदर चेक करायचं। आणि वरचं मी छोटंसं देठ काढून टाकलेलं आहे आणि अगदी त्याचे पातळ काप आपल्याला करून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला दाखवते सगळे काप ज्यावेळी होतील। बघू शकता अगदी पातळ आपल्याला काप करायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित फ्राय होतील। तर आता इथे मी पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, अगदी जास्त तेल घालायचं नाही, फक्त आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। 1 चमचा जिरे घातलेत आणि जी काही बारीक आपण काप करून घेतलेले आहेत दोडक्याचे ते घालून घ्यायचे आहेत। खूप छान आपण नेहमी भाजी करत असतो तर ते न करता याचा ठेचा खूप छान होतो, अप्रतिम होतो। तुम्ही एकदा कराल तर खातच राहाल असा हा ठेचा आहे आणि भाकरीसोबत तर अप्रतिम लागतो। फक्त आपल्याला हे जे दोडके आहेत ते अगदी जास्त फ्राय करून घ्यायचे। त्याचा जो ओलावा आहे तो गेला पाहिजे। तुम्हाला थोडा वेळ परतल्यानंतर लक्षात येईल की त्याचा कलर चेंज होतो आणि थोडासा कलर चेंज झालेला आहे, बघू शकता। त्या स्टेजला यामध्ये मी लसूण, मिरच्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि भाजलेले शेंगदाणे 1 मूठभर घातलेले आहेत, जेणेकरून ते ह्याच्याबरोबर परत एकदा थोडेसे रोस्ट होतील। आणि थोडा वेळ छान परतल्यानंतर तर एक लक्षात ठेवायचं की ती दोडकी सुकी झाली पाहिजेत, कोरडी झाली पाहिजेत, ओलावा जास्त त्यामध्ये राहिला नाही पाहिजे। थोडाफार ओलावा चालू शकतो, अगदी जास्त ओली ठेवू नका, नाहीतर मग ते व्यवस्थित वाटली जात नाहीत। तर थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे, तुम्ही खलबत्त्यामध्येही वाटून घेऊ शकता। तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि जाडसर आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे। बघू शकता खूप मस्त हा ठेचा तयार होतो। नेहमी तीच भाजी खात असाल तर एकदा हा दोडक्याचा ठेचा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, फुलक्यासोबत खा, कशाही सोबत खा, परंतु खूप सुंदर लागतो। यासोबत दही घेतलं, तेल घेतलं तरी छान लागेल। तर इथे मी नाचणीच्या भाकरीसोबत सर्व केलेलं आहे। खूप अप्रतिम रेसिपी आहे, नक्की करून बघा। आवडली तर जास्तच लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स।